गणित बघा रे, गणित नंबर मग 5. चला 3.4 मधलं 3.4 मधलं कितवं गणित चालू आहे आपलं? चौथं. तुम्हीच मला सांगा, मी गणित लिहितो, त्याच्यानंतर आधी गिवन डाटा विचारतो तुम्हाला आणि नंतर काय काय काढायचंय आणि कसं काढायचं विचारतो तुम्हाला. बघा, एका नाट्यगृहात, आधी मला नाट्यगृहाचा अर्थ सांगा तुम्हाला, ते तरी माहिती आहे की नाही. एका नाट्यगृहात, नाट्यगृह म्हणजे काय असते? जिथं नाटक करतात, ऑडिटोरियम वगैरे म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला. तुम्हाला तेही माहित नसेल, ऑडिटोरियम म्हणतात. जसं नांदेडला आहे ते कुसुम सभागृह, माहिती आहे की नाही तुम्हाला. नाट्यगृहात खुर्च्यांच्या, आता खुर्च्या असतात नाट्यगृहामध्ये, खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. एकूण 27 रांगा आहेत. तर जे नाटकाच्या जे हॉल आहे त्याच्यामध्ये 27 खुर्च्याच्या रांगा आहेत. ठीक आहे. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत. दुसऱ्या रांगेत, ते जसं जसं मागे जात जाते, तुम्हाला माहिती आहे, मागे जात जाते तर ते अशा होत जातात खुर्च्या, ते खुर्च्या जास्त बसत जातात. तर पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, मग इकून एक ऍड केली, इकून एक ऍड केली, तर दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या. 22 खुर्च्या. तिसऱ्या रांगेत किती असेल सांगा? 24 खुर्च्या. याप्रमाणे मांडणी आहे. याप्रमाणे मांडणी आहे. बघा, आता प्रश्न काय विचारायले, तर 15व्या रांगेत किती खुर्च्या असतील म्हणते. तर 27 रांगा आहेत ना, 15व्या, फक्त एकाच रांगेतलं विचारले, 15व्या रांगेत किती खुर्च्या असतील. 15व्या रांगेत किती खुर्च्या असतील, हे एक प्रश्न आहे. याच्यात 2 प्रश्न आहेत. हे एक प्रश्न आणि पुढचा प्रश्न विचारते, नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील. दुसरा प्रश्न त्याच्यात एकूण म्हणजे टोटल 27 रांगातल्या खुर्च्या किती असतील. एकूण काढताना काय करतात? SN काढतात का TN काढतात? आणि 15व्या रांगेतलं काढताना SN काढतात का TN काढतात? कारण एकाच 15व्या रांगेतल्या आपल्याला खुर्च्या पाहिजे, म्हणजे 15वा नंबरला किती आहे ते बघायचं. ठीक आहे. गिवन डाटामध्ये काय काय देऊ सांगा? गिवन डाटामध्ये काय काय लिहू? काय काय माहिती आहे आपल्याला? एकूण 27 रांगा आहेत. रांगा किती आहेत एकूण? म्हणजे T1 T2 T3 असं T27 पद आहेत आपल्या एपी मध्ये. पहिलं पद माहिती आहे का एपी मधलं पद? एपी तयार करून घ्यायची, कधी दिसायला बरं असतं. पहिलं पद एपी मधलं काय? पहिलं पद राम. पहिलं पद म्हणजे पहिल्या रांगेतल्या खुर्च्या. किती आहे पहिल्या रांगेत खुर्च्या? 20. हे 20 जे आहे आपलं ते काय? ए म्हणजेच काय? T1. ठीक आहे. दुसऱ्या रांगेत किती खुर्च्या आहेत? हे तेजस 22, म्हणजे 22 तुमचं T2 आहे. तिसऱ्या रांगेत किती खुर्च्या आहेत? शिवानी 24, म्हणजे T3 किंवा 24 आहे. असं असं करत करत
आपल्याला काय काढायचंय? 15व्या नंबरला कोण येईल? T15. ते किती आहे ते काढायचंय. आणि असं करत करत टोटल आपल्याकडे किती आहे? तर T27 आहे. 27व्या नंबरला कोण येईल काढायचं नाही आपला, पण टोटल सगळ्या 27च्या काय करायची? बेरीज काढायची. तर आधी T15 काढून घेऊ. T15 काढायसाठी मला सांगा काय सूत्र लागल? TN वाला सूत्र लागल. T15 काढायचं. हा थांबा, आधी लिहून घेतो. T15 एक काढायचंय, T15 एक काढायचं आणि S27 एक काढायचं. हे दोन गोष्टी काढायच्यात. पहिली गोष्ट T15 साठी सूत्र सांगा. हा अक्षत, A + 14D. चला ए आणि डी तुम्हाला पाठ. हा अरे इथं डी लिहून घेतलं नाही आपण. आपल्याला एपी बघून डी काय दिसायले तुम्हाला? डी पुढचं पद मायनस मागचं पद करायचं. तिथं तुम्ही वाटल्यास परीक्षेत करताना थोडस लिहत जा की 22 - 20, 24 - 22. खूप जण हात वर काय. शाबाश. डी दर्शन सांग, नवीन आलंय. डी किती आहे? 2. दर्शन तसा हुशार आहे पण त्याला रोज या वाटत नाही. चला मग आता किमती भरायची स्टेप कोण करते याच्यामध्ये? हा T15 बरोबर काय काढायला ते तरी लिहिणं माहिती. ए 20 आहे का रे? म्हणजे पहिलं पद 20 आहे आणि 14 ला 14. डी किती आहे? 2 आहे का? ठीक आहे. चला आता याच्या पुढची स्टेप कोण करते कॅल्क्युलेशन? फक्त एक स्टेप. काशीनाथ. हा गुणाकार केला. याच्या पुढची कॅल्क्युलेशन वाली एक स्टेप कोण करते? हा तर 15व्या रांगेमध्ये किती खुर्च्या आहेत? 48. 48. आता काय काढायचंय? एकूण खुर्च्यासाठी एकूण म्हणलं की बेरीज. किती बेरीज किती रांगायची आहे? S27. S27 चा फॉर्म्युला डायरेक्ट कोणी सांगते का मला? SN च्या फॉर्म्युल्यात किमती भरून. बरं चला SN चा सांगा. SN चा फॉर्म्युला. आता तर खूप हातवर पाहिजे. प्रेमला सांगू. N/2 कंसात 2A प्लस N-1 N-1 च्या पुढे डी. चला SN किती आहे? हा समर्थ. S27. चला आता N च्या जागी काय टाकू इथं? हा 27/2. पुढे सांगा या ए च्या जागी काय टाकू? साईनाथ, श्रीनाथ. ए च्या जागी काय टाकू? 20. चला पुढे या एन च्या जागी काय टाकू? हा एन च्या जागी 27 - A. चला डी च्या जागी काय टाकू? कॉमन डिफरन्स. हा तेजस 2. S27 27 ला 2 न भाग जात नाही म्हणून 27/2. काय करू पहिल्यांदा यात? काय करू? हे कंस सोडून घ्यायचं. नियमानं जाऊत आपण. पहिल्यांदा कंस सोडून घ्यायचा नियम असतो. हे दशाला तसं ठेवू 2 × 20. तसं तर 40 केलं तरी काही फरक पडत नाही तिथं, पण ठीक आहे. 27 - 1 किती होते? 27 - अवघड गणित आहे. 27 - 1 कोणाला देऊ? हे वसुंधरा. सत्तावीस मधून 1 काढून बघ जमलं. 27 27. सत्तावीस मधून 1 गेले तर किती? बघू दादा पुढे कोण. बाकी सगळ्यांना येत असेल असं मी अपेक्षा करतो. प्रीती डोके. हा
गुणिले 2. चला इथे एक गुणाकार आहे, इथे एक गुणाकार आहे, 2 गुणाकार करायचे आहेत. S27 बरोबर 27/2. 20 गुणिले 2 हा 40. 26 गुणिले 2 हा सांग. चला बेरीज सांगा. 40 + 52 थोडा अवघड काम आहे. हा अवघड काम कोण करते? अवघड काम एखादा अवघड पोराला द्यावं लागतं. हा तू सांग बर. किती? 92. 92 ला 2 न भाग जाते का? तर मग 2 न 92 ला भागा तर किती उत्तर येते? किती उत्तर येते? 27 गुणिले 46. हे गुणाकार करून ठेवा. किती आलं उत्तर? तर 1242 खुर्च्या होत्या एकूण टोटल. तापमानाची नोंद केली आहे. तर कारगिलमध्ये सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या 6 दिवसांचे तापमान दिलेलं आहे. म्हणजे आपली एपी मध्ये किती पद आहेत? 6. त्या नोंदी अंकगणितीय श्रेणीत आहेत. कशा आहेत? म्हणजे एपी मध्ये. सोमवार ते शनिवारच्या तापमानाची बेरीज म्हणजे 6 दिवसांच्या तापमानाची बेरीज मंगळवार व शनिवार तापमानांच्या बेरजेपेक्षा 5 सेल्सिअसने जास्त आहे. बघा सोमवार पासून ते शनिवार पर्यंत जेवढं आहे तापमान त्यांची सगळ्यांची बेरीज जर केली तर ती जास्त आहे. कोणापेक्षा? फक्त 2 दिवसांची तापमानाची बेरीज जर केली मंगळवार आणि शनिवार ती 5 न जास्त आहे. जर बुधवारचे तापमान -30 डिग्री सेल्सिअस असेल तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा. आता बघूत काय काय दिले. पहिल्यांदा तर आपल्याला एवढं कळायला पाहिजे की 6 दिवस आहेत म्हणजे एपी मध्ये पद किती येतं? एवढं कळालं? याच्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम? मी जेवढं विचारलं तेवढं सांगा. तुम्ही गणित बघूनच सांगा. मला सांगा पहिलं पद, त्याला ए मानतो आपण, पहिलं पद काय असणार आहे? पहिलं पद हे सगळे तापमानांची एपी आहे. तर पहिलं पद तापमान असणार आहे. कोणत्या दिवशीचं तापमान असणार आहे सांगा? सोमवारचं. ए बरोबर असं लिहू का? सोमवारचे तापमान. दुसरं पद काय येईल सांगा बरं? ए दुसरं पद, पहिलं पद ए असते तर दुसरं पद काय असते? पहिलं पद जर एपीचं ए असेल तर दुसरं पद कसं येते? त्याच्यात काय टाकल्यावर दुसरं पद येते? हा शाबाश शाबाश शाबाश. ए मध्ये जर मी डी टाकलं म्हणजे कॉमन डिफरन्स टाकलं. आपल्याला माहित नाही, एही माहित नाही. ए म्हणजे काय असलं असतं? सोमवारचं तापमान माहित नाही आपल्याला. डी पण माहित नाही. पण ठीक आहे, दुसरं पद ए + डी आहे. मग ते कोणत्या दिवशीचं तापमान असलं असतं? हा मंगळ. आता हे बघा इक्वेशन बनायले. सोमवारच्या तापमानाचं इक्वेशन काय? ए + डी कोणाच्या तापमानाचं इक्वेशन आहे? मंगळवार. चला तिसरं पद काय असणार आहे एपी मधलं? आता ए + डी मध्ये काय टाकल्यावर तिसरं पद येते? कारण एपी मध्ये एकच आकडा टाकत गेला की पुढचा येत असते. श्रीनाथ. अजून एक डी टाकायचं. ऑलरेडी एक डी, अजून एक डी, तर किती डी होता? 2D. ए + 2D. हे कोणत्या दिवशीचं तापमान असेल? विशाल. बुधवारचे. ठीक आहे. मग आता बुधवार नंतर कोणता वार येते? गुरुवारचं तापमान म्हणजे पुढचं पद एपी मधलं काय असेल? ए + 3D बरोबर गुरुवारचे. चला गुरुवारच्या नंतर कोणता वार येते ते सांगा आधी. मला आठवड्यातले वाराचे नाव माहिती. गुरुवार नंतर दुर्गे. कोणता? शुक्रवार.
हा शुक्रवारचा बाजार. शुक्रवार, शुकीर, शुक्रवारचे तापमानचं इक्वेशन कोण? हा राणा. A+4D. चला, शुक्रवारच्या नंतर कोणता वार असते? ओहो, वार माहित असते. त्याच्यानंतरचा आहे शनिवारचे तापमान. त्याचं इक्वेशन काय बनेल? हा डोके A+5D. आता वापस मी गणित काढून दाखवतो तुम्हाला. मला अट सांगा. अट बघा, अट काय म्हणते. हे अट काय म्हणते बघा. ही इथं सोमवार ते शनिवाराच्या तापमानांची बेरीज. आता बघा, सोमवारपासून शनिवारपर्यंत तुम्हीच इक्वेशन बनवून घेतले. सोमवारचं A, मंगळवारचं A+D, बुधवारचं A+2D, गुरुवारचं A+3D, शुक्रवारचं A+, आणि शनिवारचं A+. यांची सगळ्यांची बेरीज म्हणजे यांची खरंच सगळ्यांची बेरीज करायची. A+, दुसऱ्या कंसामध्ये A+D, तिसऱ्या कंसामध्ये A+2D, असं बेरीज. ही काय येते म्हणते? काही सांगितलं ना डायरेक्ट बेरीज किती येते. ही तुम्हीच बघा, सांगा मला कोणत्या दिवशीचं तापमानाच्या बेरीजच्या 5हून जास्त आहे? म्हणजे मंगळवारचं तापमान घ्यायचं. मंगळवारचं काय? A+D, दुसरा दिवस आहे A+D. आणि शनिवारचं काय? A+5D, 6वा दिवस म्हणजे 5D. यांची बेरीज करायची आणि त्याच्यात अजून 5 टाकायचे, कारण ही टोटलची बेरीज 5 न जास्त आहे ना. तर शनिवार घ्यायचं, मंगळवारची बेरीज करायची आणि त्याच्यात अजून किती टाकायचे? 5. तर मग ते इक्वल होतात सगळे. कळले का तुम्हाला? म्हणजे इकडे बघा, आठवड्यात वार 6 आहेत बघा ना. त्याच्यापैकी दोघांची बेरीज शनिवार आणि मंगळवार यांची फक्त बाकी सगळ्यांच्या बेरजेपेक्षा 5नच कमी आहे. म्हणजे बाकीची सगळ्यांची बेरीज मिळून 5च आहे. सोमवार, अजून कोण? बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार यांच्या सगळ्यांची बेरीज मिळून 5च आहे की नाही? हे आता काही सांगायसाठी याची गरज नाही, फक्त मी सांगायचं तुम्हाला. कारण ते दोघांची बेरीज बाकीच्या टोटलच्या बेरीजपेक्षा 5नच जास्त आहे. म्हणजे बाकी त्या टोटलमध्ये हे दोघं पण आहेत. टोटलमध्ये हे पण दोघं आहेत की नाही? जसं आता मी इकडे बघा, एक प्रश्न याच्यावर बघवला. मी म्हटलं की मी 6 पोरांचं वजन केलं. 6 पोरांचं वजन 60 आलं. 60 किलो 6चं मिळून. याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाचं 10 आहे. त्याच्यातलं मी काय म्हणालो की 6चं मिळून 60 आलं, पण दोघांचंच वजन, त्याच्यापैकी दोघांचंच वजन 30 किलो होतं. तर उरलेल्या चौघांचं काढता येईल की नाही आपल्याला? उरलेल्या चौघांचं किती येते? 6 पोरांचं मी वजन केलं. 6चं टोटल वजन मिळून बेरीज माझी 60 आली. 60 किलो. पण त्या 6 जणांपैकी दोघांचं वजनाची बेरीज 30 किलो येते. तर उरलेल्या 4 जणांच्या वजनाची बेरीज किती येणार? तर दोघंच मिळून 30 किलो बनतात आणि उरलेले 4 जण मिळून किती बनतात? 30 किलो. आणि मग 6 जण मिळून किती बनतात? 60 किलो. जाऊ द्या, जास्त ज्ञान सांगायची गरज नाही तुम्हाला, तुम्ही ऑलरेडी हुशार आहे. तर अट दिल्यानुसार लिहून घेतो. अट दिल्यानुसार बघा, तुम्ही अजून अटीवरच लक्ष ठेवा. अट काय म्हणते? सोमवारपासून ते शनिवारपर्यंतच्या तापमानाची बेरीज ही मंगळवार आणि शनिवारच्या तापमानाच्या बेरजेपेक्षा 5ने जास्त आहे. म्हणजे या दोघांपेक्षा त्या 6च्या 5ने जास्त आहे. म्हणजे कमी कोण आहे? या दोघांची बेरीज. त्याच्यात 5 टाकून दिले की इक्वल होऊन जाते. मग 5 टाकून द्यायचं. कोणत्या साईडनं? ज्या साईडने शनिवार आणि मंगळवारची बेरीज आहे. बघा, हे इक्वेशन तयार करू आपण. चला, आता सोमवारपासून शनिवारपर्यंत एका साईडला सोमवारचं तापमान सांगा मला. मी लिहितो, तुम्ही फक्त सांगा मला. सोमवारचं तापमान सांगा. ए. पहिलं पद लिहिलं. मंगळवारचं तापमान सांगा. 2 दिवसाची बेरीज झाली, 6 दिवसाची लिहायची. तिसरा दिवस हे बाई असं लिहायलो, खाली बघायचं असेल. दिसलं का? चला, चौथ्या दिवसाची बेरीज सांगा. चला, 5व्या दिवसाची बेरीज सांगा.
चला 6व्या दिवसाची बेरीज सांगा. ही झाली 6 दिवसाची बेरीज. ही 5 न जास्त आहे कोणापेक्षा? शनिवार आणि मंगळवार. आता मला शनिवार आणि आधी मंगळवारची सांगा. मंगळवारी त्यापैकी कोणता आहे? पहिला दिवस सोमवार आहे, दुसरा मंगळवार आहे. हा, ए प्लस डी हे घेतला मी. कोणता वार? मंगळवार घेतला. त्याच्यानंतर आता कोणता घेऊ? शनिवारचं सांगा. हा, ए प्लस 5D. आता बघा 5 न जास्त आहे कोण? सगळ्या 6 वाराची बेरीज. मी 5 कोणत्या साईडला ऍड करू? 5 कोणत्या साईडला ऍड करू? 5 ज्या साईडला 6 वार आहेत त्या साईडला ऍड करू का ज्या साईडला 2 वार आहेत त्या साईडला ऍड करू? बाकीच्या नाही. हा, सतीश, राम, 6 वारांची बेरीज जास्त आहे का 2 वारांची बेरीज जास्त आहे ते सांगा. हा, 2. मग 2 वाराची बेरीज 6 वारापेक्षा जास्त आहे म्हणून. हा, 6 वाराची बेरीज काय? 2 वारापेक्षा जास्त आहे. आता मध्ये इज इक्वल टू चे चिन्ह द्यायचं आहे आपल्याला, म्हणजे दोन्हीकडे सेम पाहिजे. तर ज्याच्याकडे कमी आहे त्याच्याकडे टाकलं तर ज्याच्याकडे जास्त आहे तेवढं होते, किंवा मग ज्याच्याकडे जास्त आहे त्याच्याकडून तेवढे काढले तर ज्याच्याकडे कमी आहे तेवढं होते. एक तर काढा नाही तर टाका. तर टाकूत आपण. टाकायचं म्हणजे बेरीज. कोणत्या साईडने टाकायचं? हा, आदित्य, 2 वार म्हणजे हे ए प्लस डी प्लस ए प्लस 5D प्लस 5. कळलं का? आता बेरीज तुम्हीच सांगा. तिथं वरच्या साईडला ए किती आहेत सांगा मोजून. दर याच्यात एकच ए असते तर 6 याच्यामध्ये 6 आहे की नाही? आणि डी सांगा बरं. डी वाढत चालेल. डी किती? डी आहे 15. पक्क? तुमच्या भरोशावर चाललो काय? हा, चला या साईडला ए किती आहेत? या साईडला डी किती आहेत? आणि या साईडचे 5. ओके. आता बघा हे ए ए डी डी सगळे एका साईडला करायचे. इकडे 6 याचे, इकडे 6 आहे, जशाला तसे ठेवले. आता एच्या बाजूला ए आणतो इकडले प्लस 2 ए इकडे आणलं तर काय होते? बघा इकडले 15D जशाला तसे ठेवले. इकडले प्लस 6D इकडे आणलं तर काय होते? -6D. आता हे सगळं इकडे घेऊन गेलो. इकडे कोण उरलं? फक्त 5. 6A ही स्टेप कळाली की परत बघा. 6A प्लस 15D इज इक्वल टू काय होतं? 2A प्लस 6D प्लस 5. फक्त इकडले 2A तिकडे नेले -2A, इकडले प्लस 6D तिकडे नेले -6D. आता बघा 6A मधून 2A गेले किती उरले? 4A. आणि 15D मधून 6D गेले किती उरले? 9D. इज इक्वल टू किती? हे इक्वेशन बनलं आपल्याकडे एक. आता बघा परत दुसरी अट काय होती? त्याने काय म्हटले सरळ सांगतो. जर बुधवारचं तापमान देऊन टाकले त्यांनी, बुधवारचं तापमान -30 डिग्री दिले. बुधवार कितवा दिवस असते? सोमवार पहिला, मंगळवार दुसरा, बुधवार तिसरा. मला सांगा तिसरं पद काय होतं एपीचं? तिसरं पद तिसरं पद कोण सांगते? हा, ओंकार खंडागळे. पक्क बरोबर आहे. ते बुधवारचं मी तापमान A+2D लिहू आणि त्यांनी म्हटलं -30 आहे तर -30 लिहू का? तर आता बघा तुम्हाला एक दिसायले 4A + 9D = 5 आणि एक दिसायले A+2D = -3. 2 इक्वेशन बनले का तुमच्याकडे? आता बघा 2 इक्वेशन मध्ये 2 तुमच्याकडे चल आहेत, आहे की नाही? एक दोघांमध्ये ए आहे, दोघांमध्ये डी आहे. कोणाचे? ए चं सहगुणक वरच्यामध्ये 4, खालच्यामध्ये किती आहे? 1, सेम नाही. डी चं सहगुणक वरच्यामध्ये 9, खालच्यामध्ये किती? 2, सेम नाही. सेम करून घ्यावं लागतं. मला सांगा कोणाला सेम करता येईल? सगळ्यात सोपं कोणाला? आदित्य.
2 नंबर त्याला काय करावं लागेल? बघा 2 नंबरच्या सोबत ए सोबत काहीच नाही, त्याला 4 न गुणलं तर ते 4A होते, ते वरच्या सारखं होते. पण नुसतं एलाच गुणता येत नसते, पूर्ण सगळ्या समीकरणाला गुणायचं. तर एला 4 न गुणलं तर 4A, 2D ला 4 न गुणलं तर, आणि -30 ला 4 न गुणलं तर समीकरण इक्वेशन 2 ला किती न गुणायचे? 2 ला 4 ने गुणून 4 न गुणल्यावर काय येते? हा कोण सांगते 4 न गुणल्यावर? हा विशाल. 4A 8D -120. आता हे इक्वेशन 3 झालं. आता 3 आणि 1 मध्ये बघा दोघांकडे 4A आहे, बेरीज केल्यावर कटते का वजाबाकी केल्यावर कटते? वजा. आणि मग वजाबाकी करू, 1 मधून 3 काढू, 1 मधून 3 काढू. 1 मधून 3 काढण्याला कसं लिहितात? सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 1. आणि मराठीमध्ये कसं लिहितात? समीकरण 1 मधून 3 वजा करून. समीकरण 1 मधून 3 वजा करून. 1 मधून 3 काढताना आधी 1 लिहा. 1 आहे 4A + 9D. 3 काढायला तर 3 लिहा. 3 आहे 4A + 8D. दोघांच्या पुढचा बरोबर तर लिहितो, त्याचं 4A + 9D बरोबर 5 होतं. आणि हे किती आहे? -120. वजाबाकी करताना काय होते? खालच्या याचं मायनस होते, तर +4A -4A + 8D -8D -120 + 120. तर +4A -4A कटलं, +9D मधून -9D गेले तर किती उरले? 1D. आणि D किती यायले? एवढं D कसं येते यार? 8 बदलली, 8 बदलल्यानुसार परत गणित करूत आता आपण. 8 म्हणते की काय? सोमवारचं व शनिवारचं तापमान ची बेरीज जास्त आहे कोणापेक्षा? मंगळवार व शनिवारच्या तापमानाच्या बेरजेपेक्षा 5 ने जास्त आहे. तर मला सोमवार व शनिवारच्या तापमानाची बेरीज सांगा. सोमवारचं तापमान किती आहे? हा ए दिसायला का फळ्यावर? ए शनिवारचं तापमान समर्थ, शाबाश, A + 5D. हे जास्त आहे कोणापेक्षा? मंगळवार आणि शनिवारच्या तापमानापेक्षा. मंगळवारचं किती असणार आहे? A + D. आणि शनिवारचं किती असणार आहे? तेच A + 5D. 5 न जास्त म्हणून 5 टाकून दिली. आता सांगा बेरीज. आणि ते चूक बघा तुम्ही, व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही की कसं आपण चूक केली. पण आपण चूक काही तिथं व्हिडिओ तुम्हाला नाही दिसत, कारण आपण टाईप केलेलं ते प्रश्नानुसारच केलेलं आहे. ऍक्च्युअली मध्ये आपलं काही चुकलं नाही करताय. हा 2A + 5D बरोबर. हा 5 कुठे? इकडे 6D आहेत. मग कसं असं हागल्यावर कसं होईल? हा आता बघा, 5 एका साईडला ठेवा, बाकी सगळं इकडं. तर बघा हे इकडले या आधीच्या डाव्या साईडचे 2A लिहून घेतलं काय? आधीच्या डाव्या साईडला पण 2A आहेत आणि उजव्या साईडला पण 2A आहेत. तसं तर तुम्हाला आता एवढी अक्कल आलीच पाहिजे आजपर्यंत की डाव्या आणि उजव्या साईडला जर 2A असतील, हा, आणि दोघांचं चिन्ह सेम असतील तर काटायचं, कारण ते तिकून इकडे येऊन प्लसचे मायनसच होणार आहे. ते नीट मध्ये तुम्हाला कामाला येते असं काटायला. तर तरी जाऊ द्या, त्याला इकडले 2A लिहिलो, तिकडले 2A इकडे आणलं तर प्लसचे मायनस झाले. इकडले 5D लिहिलो +5D, तिकडले 6D आणलो तर प्लसचे मायनस झाले. आणि इकडले 5 जशाला तसे.
2a मधून 2a गेले 0a. बघा 5d मधून 6d गेले तर किती उरले? -1d. 1d कोण? -1d बरोबर 5. -1d बरोबर 5 तर d बरोबर किती येते? -5. आता बघा, 5 डिग्रीचा अंतर ठीक आहे. ठीक आहे, आणि तेही -5चा, म्हणजे रोज तापमान कमी होत चालले, म्हणजे हिवाळा चालू झालाय. सोमवार अपेक्षा मंगळवारी अजून 5 कमी, मंगळवारपेक्षा अजून बुधवारी 5 कमी, म्हणजे सगळ्यात कमी कधी असणार आहे? शनिवारी. कळालं का? ठीक आहे. आता त्यांनी आपल्याला काय विचारलं होतं, तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा. चला, आपल्याकडे सोमवारचं तापमान काय होतं? चला, सोमवारचं तापमान होतं ए किती आलं आपलं? अच्छा, अरे हे आलंच नाही की अजून. हे एका इक्वेशन मध्ये ठेवा कोणते. नाही, आपल्याकडे अजून एक आहे की अट. बुधवारचं तापमान -30 आहे. तर बुधवारचं मला सांगा, बुधवारचं इक्वेशन काय होते? बुधवार कितवा दिवस? तिसरा दिवस. तिसरं पद काय होतं? a+2d. हे दुसऱ्या अटीनुसार इथं लिहा. काय इथं लिहा? अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. आणि दुसरी अट काय आहे? बुधवारचं तापमान किती होतं? -30 डिग्री. बुधवारचं तापमान किती आहे मग? a+2d. आणि a+2d किती येते? -30. तर बघा, डी ची किंमत टाकायलो -5. ए ला ए, प्लस ला प्लस, 2 ला 2, गुणिलेला गुणिले. डी ची किंमत टाकली -5 बरोबर -30. ए ला ए, प्लस ला प्लस, +2 गुणिले -5, तर जाऊ द्या, डायरेक्ट मायनस येते. -10 बरोबर -30. -10 तिकडे जाऊन +10. ए ला ए तिकडे जाऊन +10 झाले, तर +10 -30 किती होते? -20. पहिल्या दिवशीचं तापमान किती होतं? -20. म्हणजे सोमवारचं तापमान किती होतं? -20. कारगिलमध्ये थंडी असते रे भाई, म्हणून कमीतून कमीच होत चाललंय. सोमवारचं तापमान ए बरोबर किती आलं? -20. मंगळचं सांगा. मंगळ होतं a+d. ए आहे -20 आणि डी आहे -5. -20 -5 -25. मंगळ नंतर आहे सांगा बुध. a+2d बरोबर -20 गुणिले 2 गुणिले -5. आता -5 ना 2 ला गुणलं तर -10. -10 आणि -20 किती होते? -30. अरे काय नाही, -20 -25 -30 -35 -40. किती दिवस आहेत? थांब ना. गुरु a+3d बरोबर -20 प्लस 3 गुणिले कंसात -5 बरोबर -20 आणि -15. -20 आणि -15 किती होतात? -35. शुक्र a+4. तुम्ही लिहिता आणि पूर्ण लिहायचं. सोमवारचं तापमान, नुसतं सोम मंगळ करायचं नाही. मंगळवारचे तापमान, अरे फायनल आन्सर आहे. 3-4 मार्काला पेपर आहे, परीक्षेत प्रश्न येते. 4 मार्काचा आहे. -20 प्लस 4 गुणिले कंसात -5. बघा, -5 ला 4 न गुणलं तर -20 होते. -20 आणि -20 -4. आणि शनी a+5d बरोबर -20 प्लस 5 गुणिले -5. -5 गुणिले +5 -25. -25 गुणी आणि त्याच्यामध्ये -20 टाकले तर -45 होते. चला, क्वेश्चन नंबर लास्ट आहे आता. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6. SN चा फॉर्म्युला कोणी सांगते का? SN चा, कारण SN काढायचं. सोमेश, SN बरोबर n/2 म्हणायचं का तुला? बरोबर. 2a म्हणायचं का? बरोबर. प्लस n-1 म्हणायचं का? आणि डी नंतर म्हणायचं वाटायला. काय बरोबर बोलला? S25 काढायचंय.
यस 25 म्हणजे n 25 आहे, 25/2. 25 ला 2 भाग जात नाही, मग पुढचं बघू. 2 गुणिले पहिलं पद 1 आहे प्लस 25 पद आहेत, 25 मायनस 1 करा गुणिले डी, कॉमन डिफरन्स 1 आहे. ठीक आहे. यस 25 बरोबर 25/2. हा सोडवा आता. थांब. हा 2 प्लस. चला पुढे चला ना. यस 25 बरोबर 25/2. 2 प्लस 24. यस 25 बरोबर 25/2. 2 प्लस 24 किती होतात? 26. यस 25 बरोबर 25 गुणिले 26 ला 2 न भागला तर किती? 13. 25 गुणिले 13 किती होतात? 325. आणि शाब्दिक गणितामध्ये असं लिहायचं, तर एकूण 325 झाडे लावली असं म्हणा. कळलं का?